नमस्कार मित्रांनो, आपले स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. बघा, आज बघणार आहोत आपण महाराष्ट्र पोलीस भरती 2025-26साठी अत्यंत महत्त्वाची प्रश्नपत्रिका, जी सर्व जिल्हा उपयुक्त असणार आहे. म्हणजे प्रत्येक जिल्ह्यासाठी इम्पॉर्टंट प्रश्न आहे तिथे. आजचा आपला हा व्हिडिओ क्रमांक 2 असणार आहे. आपला एक सराव पेपर 1 हा अपलोडेड आहे, बघून घ्या. हा दुसरा आहे. बघा, आपण सुरुवात करू. शेवटपर्यंत बघा व्हिडिओ. खूप छान क्वेश्चन आहेत, येण्याचे खूप जास्ती चान्सेस आहेत. बघा, पहिला प्रश्न आहे आपला. पहिला आहे, केंद्र सरकारने आचार्य विद्यासागरजी यांच्यावरती किती रुपयांचे विशेष नाणे जाहीर केले? बघा, आचार्य विद्यासागरजी यांच्यावरती किती रुपयाचे विशेष नाणे जाहीर केले? तर केंद्र सरकारने 100 रुपयाचे विशेष नाणे हे जाहीर केलेले आहेत आचार्य विद्यासागरजी यांच्यावरती. दुसरा आहे, चार्ज 7 हे कोणत्या देशाचे मिशन आहे? बघा, चार्ज 7 हे चायना या देशाचे मिशन आहे, म्हणून ऑप्शन क्रमांक 4 येणार. तिसरा आहे, भारतातील कोणत्या राज्याला नक्षलवाद मुक्त घोषित करण्यात आले आहे? बघा, हा करंट अफेअर्सचा क्वेश्चन आहे. तर कर्नाटक या राज्याला नक्षलवाद मुक्त घोषित करण्यात आलेले आहे. प्रश्न चौथा आहे, भारतातील पहिला विचारलेला आहे, पहिला स्वदेशी कीटकनाशक औषधी बॉन्डी शूट लॉन्च करण्यात आला, त्याचे नाव काय आहे? बघा, पहिला स्वदेशी कीटकनाशक विरोधी बॉन्डी शूट याचे नाव काय आहे? तर त्याचे नाव आहे किसान कवच, म्हणून ऑप्शन क्रमांक 2 बरोबर जाणार. त्याच्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक 5 आहे. पाचवा बघा, खालीलपैकी कोणत्या अभिनेत्याला कलाक्षेत्रासाठी 2025मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते? बघा, कलाक्षेत्रासाठी 2025मध्ये अशोक सराफ या अभिनेत्याला पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आलेले होते, म्हणून ऑप्शन क्रमांक 2 बरोबर जाणार. तुम्ही कमेंट करत चला किती तुमच्या बरोबर येत आहेत, म्हणजे समजून येणार तुम्हाला तुमचं. बघा, प्रश्न 6वा आहे, संपूर्ण भारतात SEZ कायदा कोणत्या वर्षी लागू करण्यात आला होता? बघा, सेज हा कायदा संपूर्ण भारतामध्ये 10 फेब्रुवारी 2006 या दिवशी लागू करण्यात आलेला होता, म्हणून ऑप्शन क्रमांक 1 बरोबर जाणार. त्याच्यानंतर बघा, 7वा प्रश्न, वनस्पती वर्गीकरणाची नैसर्गिक गुणांवर आधारित सर्वात चांगली आणि लोकप्रिय पद्धत, ते पण नैसर्गिक गुणांवर आधारित असणारी, ती कोण शोधून काढली? बघा, वनस्पती वर्गीकरणाची नैसर्गिक गुणांवर आधारित आणि सर्वात चांगली तसेच लोकप्रिय हे बेंथम आणि हुकर या वैज्ञानिकांनी शोधून काढला होता, म्हणून ऑप्शन क्रमांक 1 बरोबर जाणार. त्याच्यानंतर बघा, प्रश्न 8वा आहे, सम्राट अशोकाने कोणत्या युद्धानंतर बौद्ध धर्माचा स्वीकार केला होता? बघा, हा खूप जास्त इम्पॉर्टंट प्रश्न आहे. बघा, सम्राट अशोकाने कलिंगचे युद्ध झाले होते, त्याच्यानंतर त्यांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केलेला होता. त्याच्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक 9 आहे, राष्ट्रीय महिला आयोगाच्या पहिल्या अध्यक्ष कोण होत्या? बघा, राष्ट्रीय महिला आयोगाच्या पहिल्या अध्यक्षा या होत्या जयंती पटनायक. या राष्ट्रीय महिला आयोगाच्या पहिल्या महिला अध्यक्ष होत्या, म्हणजे पहिल्या अध्यक्ष, ऑप्शन क्रमांक 2. त्याच्यानंतर बघा, 10वा आहे, अणूमधील प्रोटॉन तसेच न्यूट्रॉनच्या संख्येला त्या मूलद्रव्याचा काय म्हणतात? बघा, प्रोटॉन अधिक न्यूट्रॉनची संख्या याला म्हणतात अणुवस्तुमानांक, म्हणजेच ॲटॉमिक मास नंबर, इंग्लिशमध्ये ॲटॉमिक मास नंबर, त्यालाच म्हणतात अणुवस्तुमानांक, म्हणून ऑप्शन क्रमांक 2 बरोबर जाणार. नंतर बघा, 11वा प्रश्न आहे, जर लोकसभेचे सभापती व उपसभापती उपस्थित नसतील तर संसदेच्या संयुक्त बैठकीचे अध्यक्षस्थान कोण भूषवतो? बघा, लोकसभेचे सभापती आणि उपसभापती हे उपस्थित नाही आहेत, तर त्यावेळेस संसदेच्या संयुक्त बैठकीचे अध्यक्षस्थान हे राज्यसभेचा उपसभापती हे भूषवतात, म्हणून ऑप्शन क्रमांक 1 बरोबर जाणार. त्याच्यानंतर बघा, प्रश्न 12वा आहे, पुढीलपैकी कोणती मांजरा नदीची उपनदी नाही विचारलेला आहे, तर याचं बरोबर आन्सर जाणार 4. शिवना ही नदी मांजरा नदीची उपनदी नाही आहे, म्हणून 4 जाणार. त्याच्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक 13वा आहे, खालीलपैकी योग्य वाक्य ओळखा. बघा, योग्य वाक्य ओळखायचं आपल्याला. धमन्या शिरापेक्षा खोलवर पसरलेल्या असतात, हे वाक्य अगदी बरोबर आहे. धमन्यांना झडपा असतात, यांना झडपा नसतात. धमन्यांना, शिरांना झडपा असतात. त्याचप्रमाणे बघा, धमन्यांमध्ये रक्तदाब 120
MMHG असते. MMG म्हणजेच MMHG ऑफ Hg म्हणजे मिलीमीटर ऑफ मर्क्युरी, Hg मर्क्युरी. तर बघा हे सुद्धा चुकीचं आहे, म्हणून ऑप्शन क्रमांक ए येणार, म्हणजे ए बरोबर आहे. तर फक्त ए बरोबर, म्हणून एक ऑप्शन क्रमांक. त्याच्यानंतर बघा प्रश्न 14वा आहे, इस्रोच्या आदित्य L1 मिशनचा मुख्य उद्देश काय आहे? बघा इस्रोच्या आदित्य L1 मिशनचा मुख्य उद्देश आहे सूर्याच्या वातावरणाचा अभ्यास करणे, म्हणून ऑप्शन क्रमांक 3 बरोबर जाणार. 15वा आहे, भारतीय संविधानाच्या कोणत्या भागात आणि कलमांमध्ये केंद्र राज्याच्या वित्तीय संबंधाचा उल्लेख आहे किंवा आहेत? बघा भारतीय संविधानाच्या कलम म्हणजे भाग 12 कलम 268 ते 293 या कलमांमध्ये केंद्र राज्याच्या वित्तीय संबंधाचा उल्लेख आहे, म्हणून ऑप्शन क्रमांक 3 जाणार. लक्षात ठेवाल, भाग 12 कलम 268 ते 293 या कलमामध्ये आहे. त्याच्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 16वा आहे, पंडित मदन मोहन मालवीय यांनी हिंदुस्थानचा शेवटचा राजा असा उल्लेख कोणाचा केला होता? बघा पंडित मदन मोहन मालवीय यांनीच आपले जे सत्यमेव जयते हे घोषवाक्य आहे त्यांनी लोकप्रिय करणारे होते पंडित मदन मोहन मालवीय. तर यांनी हिंदुस्थानचा शेवटचा राजा असा उल्लेख कोणाचा केला होता? तर त्यांनी तसा उल्लेख सयाजीराव गायकवाड यांचा उल्लेख केला होता, ते हिंदुस्थानचा शेवटचा राजा, म्हणून ऑप्शन क्रमांक 1 जाणार. 17वा आहे, प्राणीपेशीविषयी अयोग्य विधान ओळखा. बघा अयोग्य विधान ओळखायचं आहे. बघा अयोग्य किंवा योग्य अशा प्रकारचे क्वेश्चन येतात, तिथं आपण गोंधळून जातो, म्हणून असं आधी अंडरलाईन करून घ्या, अयोग्य आहे की योग्य आहे अशा प्रकारे. तर बघा 17व्याचं जाणार प्राणीपेशीविषयक अयोग्य विधान. तर बघा दुसरं आहे, प्राणीपेशीत रिक्तिका असतात. बघा पेशीत रिक्तिका हे नसतात, म्हणून ऑप्शन क्रमांक 2 जाणार, हे चुकीचं आहे. त्याच्यानंतर बघा 18वा आहे, खालीलपैकी कोणत्या कालखंडाला मत्स्ययुग म्हणून ओळखले जाते? बघा मत्स्ययुग असे पेलिओझोइक महाकल्प या कालखंडाला मत्स्ययुग म्हणून ओळखले जाते, म्हणून ऑप्शन क्रमांक 2 जाणार बरोबर. त्याच्यानंतर बघा 19, रेबीज रोग शरीरातील कोणत्या अवयवाला प्रभावित करतो? बघा रेबीज रोग हा शरीरातील चेतासंस्था या अवयवाला प्रभावित करतो, म्हणून ऑप्शन क्रमांक 1 बरोबर जाणार. त्याच्यानंतरचा बघा प्रश्न क्रमांक 20 आहे, खंजर हा भारत आणि कोणत्या देशादरम्यान आयोजित संयुक्त युद्ध सराव आहे? बघा खंजर हा भारत आणि किर्गिस्तान या देशांमध्ये झालेला युद्ध सराव होता खंजर, म्हणून ऑप्शन क्रमांक 3 जाणार. बघा 21वा आहे, जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीचा पदसिद्ध सचिव हे कोण असतात? बघा जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीचा, बघा जिल्हा परिषदेची सर्वात महत्त्वाची समिती आहे स्थायी समिती, हे सुद्धा लक्षात ठेवा. तर त्या समितीचा पदसिद्ध सचिव हे उपमुख्य कार्यकारी अधिकारी हे असतात, म्हणून ऑप्शन क्रमांक 2 बरोबर जाणार. नंतर बघा 22वा आहे, भारताने सर्वात पहिला कोणता सुपर कॉम्प्युटर तयार केला होता? बघा भारताने सर्वात पहिला जो सुपर कॉम्प्युटर तयार केलेला होता तर त्याचं नाव होतं परम, म्हणून ऑप्शन क्रमांक 2 बरोबर जाणार. त्याच्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 23, भारतात राष्ट्रीय विज्ञान दिन कोणत्या तारखेत साजरा केला जातो? बघा राष्ट्रीय विज्ञान दिन हा 28 फेब्रुवारी या तारखेला साजरा केला जातो, ऑप्शन क्रमांक 2 जाणार. आणि तुम्ही कमेंटमध्ये सांगा की राष्ट्रीय विज्ञान दिन हा कोणाचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जाते? कोणाचा जन्मदिवस आहे? हा जन्मदिन आहे, हे तुम्ही कमेंट करा. प्रश्न क्रमांक टाका, प्रश्न क्रमांक 23 आणि त्याचं बरोबर उत्तर द्या. आणि हा कोणाचा जन्मदिन म्हणून साजरा केला जाते? राष्ट्रीय विज्ञान दिन, हे कमेंट करा. नंतर बघा प्रश्न क्रमांक 24 आहे, कृष्णा काठ हे आत्मचरित्र कोणाचे आहे? बघा कृष्णा काठ हे आत्मचरित्र यशवंतराव चव्हाण यांचे आहे, म्हणून ऑप्शन क्रमांक 2 बरोबर जाणार. 25वा आहे, राज्य गुन्हे अन्वेषण विभाग महाराष्ट्र. बघा राज्य गुन्हे अन्वेषण विभाग महाराष्ट्र या संस्थेचे मुख्यालय कुठे आहे? बघा राज्य गुन्हे अन्वेषण विभाग महाराष्ट्र या संस्थेचे मुख्यालय पुणे या ठिकाणी आहे, ऑप्शन क्रमांक 4 जाणार बरोबर. बघा मित्रांनो आपले 25 प्रश्न झालेले आहेत, जी के तसेच करंट अफेअर्सचे, जे की
आपल्या पोलीस भरतीसाठी खूप महत्त्वाचे प्रश्न होते. तर तुम्हाला व्हिडिओ कसा आवडला ते नक्की कमेंटमध्ये कळवा. आणि आपल्या चॅनलला स्पर्धा परीक्षा मॅथ जी के व्हिडिओ आवडला असणार तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या अशाच व्हिडिओसाठी. काही डाऊट असलं तर कमेंट करा, सबस्क्राईब करून घ्या. आणि याची पी डी एफ तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती मिळून जाणार. तर टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, तुम्ही जाऊन जॉईन करून घ्या. तिथं प्रत्येक पी डी एफ तिथे येत असते. व्हिडिओ बघितल्यामुळे धन्यवाद. आपल्या मित्रांना देखील शेअर करा.